माय चॅनल. मी श्रावणी गोळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आता मी सकाळीचे 8 वाजलं आणि आता मी चालले ते म्हणजे यात्रेसाठी चाललो आहे. मग मी काही चाललो आहे रेवसला चाललो आहे. सो आणि आता मला तिथं जाण्याला बोटिंगची जावं लागेल त्या दिवशी. सो आम्ही तिथं पहिले तर आमच्या जेटीवर जातो आणि नंतर तिथून जेटीवशी तरमधून जाऊ. सो चला जाता मी गावाची चालू आहे आणि आता मी पहिले जेटीवर जाऊ. सो तरीन बसलो की मग तुम्हाला भेटते. सो चला जा. सो गाईज आता आम्ही तरीन बसलो आणि आता आमची तर स्वतः तुम्ही बघता मधून बोटा भेटतात त्याच तुम्हाला दाखवतो. रेवसला पोचलो आहे आणि आता मी चालत म्हणजे चौला. सो इथून आता रस्ता आहे थोडा रिक्षात बसण्यासाठी. तिथून आम्ही रिक्षा किंवा बसने जाऊ आणि तिथं चौला पोचायला आम्हाला 1 तास लागेल. स्वतः आम्ही थोडा रस्ता आहे तो चालतो आणि मग रिक्षाच्या जवळ गेलो की मी परत चालू करते. सो चला. सो गाईज बघा असं काही व्ह्यू आहे इथं. सो गाईज आता आम्ही तरींशी आलो आहे तिथं रेवसला आणि आता आम्ही चालू म्हणजे आता आम्ही बसमध्ये बसलो आहे. सो पहिले तर आम्हाला अलिबागला जावं लागेल आणि तिथून रिक्षा घेऊन चौला जा. सो चला आता तुम्हाला इथला थोडासा व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही आणि मग चौला गेलो की मग हा ब्लॉग मी चालू करते. आम्ही पोहोचलेलो चौला आणि आता आम्हाला थोडं चरायचं आहे. सो आता मी चरून पाया भरून मी नंतर जी काय जत्रा आहे ती आपण फिरू एक्सप्लोर करू. सो चला. अजून म्हणजे सकाळच्या वेळेत अजून काय ओपन नाही झालं. असते एक होतं. पहिले तर आम्ही चरून पहिले तर पाया पडण्यासाठी जायचं. सो गाईज आता रस्ता संपला आणि आता आपल्याला पायऱ्या लागल्या नाही बघा. या चढून आता आपल्याला देवलां जायचं. सो चला तर जाऊ. गाईज खूप पायऱ्या आहे बघा. अजून अर्धा नाही चढलो तवच दम लागलाय बघताय. गाईज चालतोय चढतोय आणि आता मी खूपच पायऱ्या ते चढलो की मग देवलां बसलो का मी हा परत तुम्हाला मी दाखवते. सो चला. गाईज आता आम्ही ज्या पहिला जो टप्पा होता थोड्या पायरींचा तो चढून झाला आहे आणि आता अजून थोड्या पायऱ्या हान आणि चराच्या हान. सो पहिले तर आता इथं आम्ही थांबलो आहे जरा उसाचा रस पिण्यासाठी. सो बघूया फिरूया आणि तुम्हाला मी दाखवते. बघा आता इथून आपल्याला थोड्या पायऱ्या चराच्या आणि या आवऱ्या पण चरल्या. आम्ही थांबलो उसाचा रस पिण्यासाठी. सो आता या का तिथे मेन नंतर मग परत चढवलं. मी नेक्स्ट हाफ आहे तो चढायला घेतला आहे. अजून हाय थोडा. आता मी चढलो की मग तुम्हाला दाखवेन. आता आमची मम्मी दमली बघा बसली. सो चला. किती वर्ष लागते. सो गाई चला आता आम्ही वरती गेल्यावर भेटतो. गाईज बघा इथं दत्ताचं मंदिर आहे जाताना. सो आता पण इथून पाया पडून जाऊया. बघा आता मी पोहोचलोय वरती. आता पण इथून पाय पडलं जाऊ. चला. थोडी लाईन आहे जास्त नाही. सो चला जाऊ. सो गाईज बघा आता आपण देवला आलो की दत्तगुरूच्या पाया पडूया. आपण दत्तगुरूचं दर्शन घेतलं की बाहेर पडलं. अजून असं देऊळ आहे तिथं पण आपण जाऊया. सो बघा साईबाबांचं मंदिर आहे आणि आपले ज्ञानेश्वर तुकाराम विठ्ठल रुक्मिणी मारुती ते पण आहे. काही देवळात तुम्ही थकून चढून वर गेला तिथं आराम विश्रांती करू शकता. बघा छान देऊळ आहे आणि त्याच्या समोरच अशी टपरी आहे आणि त्या टपरीवर बघा पियुष असं काहीतरी लिहिलं आहे. सो ते काय आहे ते मला पण नाही माहिती. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. सो चला तर इथं छान असा व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवते. तो गाईज हा बघा इथं छान असं व्ह्यू दिसते.
कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. तुमचं पाय परून झालाय आणि आता मी हेटो ठेवत होतो तिथं अजून एक मंदिर लागलाय तिथं आता पाय परून जाऊया. हाय ॲक्च्युली मला पण नाही माहीत कुठलं आहे. सो चला तर आपण पाय परून जाऊया. सो गाईज हा मंदिर नवनाथांचं आहे बघा. मगाशी मी सांगितलं नव्हतं पण आमच्यासोबत रिया दीदी पण आहे आणि आमची मम्मी आणि मी आलो. सो बघा गाईज बाहेर पण बसायला मस्त अशी जागा आहे. सो तुम्ही इथं पण बसू. आमचा अर्धा हाफ देऊन झालाय. इथं बघा छान अशी प्रसादाची सोय केलेली आहे. बघा आपल्याला देतात. गाईज अलिबाग वरून आलेत बघा. अलिबाग मोरे. तर बाकी तुम्ही म्हणजे इथं रोज का कसे? दर गुरुवारी आपला प्रसाद असतो. दर गुरुवारी 5 दिवस आहे. महेश योगेश्वर मोरे अलिबाग. हा बघताय काही दर गुरुवारी असते. तुम्ही बघितलं तसंच आता आम्ही देवताव आणि हेटोता ती जत्रा भरली असेल तर ती तुम्हाला मी दाखवते. तर देवाला तरी आम्हाला लागल 20 मिनिटं लागतील अजून. सो चला अजून आम्हाला खूप पायऱ्या देवाची. हान आणि आम्ही लवकर आलो म्हणून आम्हाला जास्त गर्दी नाही भेटली. सो आता पण अजून आता तर खूप गर्दी लागेल बघताय का आता खूप माणसं चालली. आम्ही हेटो ठेवलोय ना आता आम्ही काहीतरी खावायचा नाश्ता करू आणि जी आपली आता थोडी यात्रा भरली ती फिरूया. सो चला बघा ब्लॉग शेवटपर्यंत. सो गायचं बघा आता मम्मी इथं गल्ल्यातला बघायला आले माझ्यासाठी. गाईज बघा आपल्याला अनिता मम्मी आणि दर्शन मामा भेटलेत. मग फिरलो का नाही? पाया परून आलो. तो गाईज बघताय तर खूप सारे असे स्टॉल्स आहेत. आता बघूया आपण फिरता जरा. सो गाईज बघा आता आम्ही इथं चणे शेंगदाणे घेण्यासाठी आलेलो. हे बघा इथं काकाय जर तुम्ही आले तिथं चवला तर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. सो हे बघा आम्ही घेतलं. सो चला आता जा. आता आम्ही आलोय इथं चायनीज वय तर जाताना भेटला. सो आता मी राईस मागवले तर राईस आलाय तुम्हाला. बघा आमचा राईस आलाय आणि आता आम्ही खाऊन घेतो. आयशी तू आता आमचं झालंय फिरून. आम्ही जत्रा फिरलो पया फिरलो आणि जास्त काय नाही पण थोडीफार हे शॉपिंग केली. जे कानातलं काप असतं ते घेतलेलं आणि मम्मीने काहीतरी ज्या टोपल्या वगैरे असतात त्या घेतल्या. सो चला तर आमचं झालंय फिरून. आता वाजले आम्ही काय घेतलंय बघा. आम्ही काय घेतलंय आता 2 वाजला काहीतरी. आता मी जाऊ घरा आणि आता घराजवळ परत रिक्षान बसायला लागेल आणि नंतर मग तर स्वतः हा ब्लॉग मी इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.